आणि आपण करतोय दुधी भोपळ्याचे गट्टे. हो, त्यासाठी आपण पाणी उकळत ठेवलेले. काय करायचं आता? त्याच्या आधी आपण गट्टे बनवायचे. बर, दुधी भोपळ्याचा किस. हो, मीठ. मीठ. आता दुधी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे हे मसाले घालायचे आणि मळायचे. ठीक आहे, मला एक एक करून सांगा, मी तुम्हाला देतो. आधी काय लागेल? बेसन 1 चमचा, पुढे हिंग अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, पांढरे तीळ 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, हळद, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, मीठ. इतकं लागेल. लिंबू पिळायचा त्याच्यामध्ये. आता यामध्येच हे गव्हाचं पीठ मळायचं. बर, जसं लागेल तसं, याच्यामध्ये भिजेल तसं जाईल. बर, हे मळून घेता घेता मला सांगा, मगाशी तुम्ही आम्हाला सांगितलं की तुमच्या मिस्टरांना त्रास झाला. हो, आणि मग तेव्हा घरी कमवणार कोण? मुलं लहान होती आणि ह्या विचारातून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला खानावळीचा. पण मग आज जेव्हा एवढ्या यशस्वीरित्या तुम्ही उभ्या आहात, हे ते पाहतात, काका पाहतात, तेव्हा ते काय म्हणतात तुम्हाला? त्यांना अभिमान आहे माझा खूपच. माझी खूप रिस्पेक्ट करतात आणि जेवढी होईल तेवढी पोटभर मदत करतात मला. आणि हे तुम्हाला कधी त्यांनी असं शब्दात बोलून दाखवलंय का? तुम्हाला ते जाणवतं? बोलून नाही दाखवत, पण जाणवतं. मला माहिती आहे, कारण मला माझी जेवढी काळजी घेतात किंवा सगळ्या बाजूने लक्ष देतात, मुलांची काळजी घेतात, त्याच्यावरून मला वाटतं नक्कीच की त्यांना अभिमान आहे. प्रश्नच नाही. आणि त्यांच्याच जागी दुसरं कुणीही जरी असतं ना, तरी त्यांना हा अभिमान वाटलाच असता, कारण ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं उभं केलं. अजून लागेल. दुधी भोपळ्याच्या गट्ट्यांसाठी लागणारं हे मिश्रण आपण कालवून घेतलं, घट्टसर मळून पण घेतलं. पुढे काय? आता याचे गट्टे बनवायचे आणि उकळलेल्या पाण्यामध्ये सोडायचं. किती वेळ लागतो याला पाण्यात सोडल्यावर तयार व्हायला? 5 ते 10 मिनिटं. ते गट्टे वरती आले ना की समजायचं शिजले. अच्छा, हे त्याचं टेक्निक आहे होय. चला, मग हे आपण तयार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. दुधी भोपळ्याचे गट्टे आता अंतिम टप्प्यात आहेत. असे वाफाळलेले छान. ते आपण कट पण करून घेतले, बरोबर? हे आपण आता बाजूला ठेवूयात. काहीच काम आहे आता. हो, आता याच्यावर मसाले टाकायचे. इथेच घालायचे? हो, याच्यावर टाकायचे आणि याच्यामध्ये तेलामध्ये फोडणी टाकायचं. ठीक आहे, मग आधी आपण मसाले घालून घेऊयात का? काय लागणार आहे तुम्हाला? मिरची पावडर, मीठ, हळद, गरम मसाला, बस एवढंच. आणि आता गरम झालेल्या तेलात थोडं आलं लसणाची पेस्ट. बरं, ठीक आहे. आलं लसणाची पेस्ट आपण घातली. पुढे काय लागणार आहे? राई जिरा टाकू. बरं, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा, किंचित ओवा. कारण ओवा आपण ह्याच्यातही घातला होता ना. हो, कढीपत्ता. पुरे. बस, आता हे आपण त्याच्यामध्ये सोडायचं. वा, खमंग असे दुधी भोपळ्याचे गट्टे आता अंतिम टप्प्यात आहेत. आता याच्यात पाणी घालायची गरज आहे? नाही, पाणी नाही. असेच हे करायचे, वाफ द्यायची. आता फक्त वाफ. झाकण ठेवूयात. ठीक. किती वेळासाठी ठेवायचं? 2-3 मिनिटं.